नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्यापनाची प्रतिमाने या अंतर्गत फनी शेफेल आणि जॉर्ज शेफेल यांच्या उपपत्तीवर आधारित असणारे भूमिका पालन प्रतिमान अर्थात रोल प्लेइंग मॉडेल या संदर्भात माहिती घेऊया। विविध सामाजिक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना आपली भूमिका समजण्यासाठी आणि एखादी समस्या परिणामकारकरित्या सोडविण्यासाठी भूमिका पालनाचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे समस्या सोडविण्यासाठी माहिती कशी गोळा करायची, तिची रचना कशी करावयाची आणि सर्वांनी मिळून त्या माहितीचा उपयोग कसा करावयाचा या क्षमता प्राप्त होण्यास या प्रतिमानाची मदत होते। त्याखेरीज या प्रतिमानामध्ये वेगवेगळ्या अभिरूप संघर्षाच्या परिस्थिती निर्माण केल्या जातात आणि अशा या परिस्थितीमध्ये काही विद्यार्थ्यांनी आपापल्या भूमिका निवडायच्या आणि त्यानुसार वर्तन करावयाचे। इतर विद्यार्थी याचं निरीक्षण करतात। आता भूमिका म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीची इतर व्यक्तीशी संबंध ठेवण्याची, एखादी परिस्थिती हाताळण्याची आणि एखाद्या घटनेकडे पाहण्याची पद्धत वेगवेगळी असते। भूमिका पालन प्रतिमान म्हणजे केवळ अभिनय नव्हे, तर त्याचबरोबर अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्यांचे चिकित्सात्मक निरीक्षण व मूल्यमापन येथे अभिप्रेत आहे। म्हणजे जेव्हा एखादा विद्यार्थी एखाद्या भूमिकेत शिरून वर्तन करीत असतो, त्यावेळी तो काय बोलतो, कसा बोलतो, त्याच्या आवाजातील चढ उतार, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्याचे हातवारे, हालचाली यांचे चिकित्सात्मक निरीक्षण व मूल्यमापन होणे गरजेचे आहे, कारण त्याचे विचार व भावना यांचे ते प्रकटीकरण असते। त्याचप्रमाणे भूमिका पालन करण्यासाठी केवळ ऐतिहासिक पात्रांची वेशभूषा किंवा त्यांच्याच संवादाचे अनुकरण आणि त्यांचे विचार अभिनयातून सादर करणे नव्हे, तर सामाजिक जीवनात व्यक्तिमधील परस्पर संबंध वाढीस लागण्यासाठी स्वतःचे विचार आणि वर्तन त्या अनुरूप घडवण्याचे प्रशिक्षण आहे। यानंतर आपण भूमिका पालन प्रतिमाना अंतर्गत भूमिका म्हणजे भावना, शब्द आणि कृती यांचा सुरचित क्रम असा याचा अर्थबोध आपण घेऊया। खरं तर अनुकरणाच्या माध्यमातून आणि निरीक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी हा शिकत असतो, हे निदर्शनास येते। आता भूमिका पालन प्रतिमानाचे घटक, उद्देशबिंदू, विद्यार्थ्यांमध्ये वास्तव जीवनातील समस्यांची जाणीव निर्माण करणे, विद्यार्थ्यांना समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारच्या भूमिकांचा परिचय करून देणे, विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भूमिका वठवून विरोधी बाजूचा विचार करण्यास सक्षम बनविणे, विद्यार्थ्यांना समस्या सोडविण्यास सक्षम करणे, विद्यार्थ्यांना समाजातील व्यक्तीशी संबंध सुधारण्यास सक्षम बनवणे। यानंतर दुसरी पायरी आहे संरचना। या प्रतिमानाच्या संरचनेच्या 9 पायऱ्या आहेत। त्या पायऱ्या आपण पुढच्या स्लाइडमध्ये सखोलपणे पाहणार आहोत। आता या संरचनेतील पायऱ्यांचा विचार करत असताना आता या ठिकाणी बघा, भूमिका पालन प्रतिमानाच्या पायऱ्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। पहिली पायरी आहे मनोभूमिका तयार करणे, समस्येचे सामाजिक जीवनातील महत्त्व स्पष्ट करणे व ती विद्यार्थ्यापुढे मांडणे। या समस्या विद्यार्थ्यांच्या चर्चेतून, शिक्षकांच्या मार्गदर्शनातून ठरविता येतात किंवा वास्तव जीवनातील प्रसंगात ते आढळतात। हे प्रसंग पाठ्यपुस्तकातील धड्याच्या माध्यमातून गाभाभूत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांना आपल्या अध्यापनात वापरण्यास उपयुक्त ठरतात। समस्येची पार्श्वभूमी स्पष्टीकरणाने सांगून किंवा अर्धी गोष्ट सांगून त्या गोष्टीचा शेवट काय होईल या प्रकाराने विद्यार्थ्यासमोर मांडता येईल व विद्यार्थ्याची मनोभूमिका तयार करता येईल। त्यानंतरची दुसरी पायरी आहे सहभागींची निवड, सिलेक्ट पार्टिसिपंट। शिक्षकांनी प्रसंगामधील पात्राचे वर्णन करणं, विद्यार्थ्यांना स्वेच्छेने भूमिका निवडण्यास सांगणं
आणि विद्यार्थ्यांना अभिनय करण्याची क्षमता सिद्ध करणे व शिक्षकांनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना या अभिनयामध्ये संधी देणे. यानंतरची तिसरी पायरी आहे रंगमंच व्यवस्था करणे. प्रसंगानुरूप लागणाऱ्या भौतिक सुविधांची गोष्टींची चर्चा करणे. वर्गरचनेत बदल करून प्रतिकात्मक रंगमंच तयार करणे. यानंतरच्या चौथ्या पायरीमध्ये बघा निरीक्षक निवडणे. विशिष्ट कामासाठी विशिष्ट निरीक्षक निवडणे. उदाहरणार्थ वास्तवतेचे निरीक्षण, परिणामकारकतेचे निरीक्षण, वर्तनातील क्रमबद्धतेचे निरीक्षण, भावनांच्या सादरीकरणाचे निरीक्षण, बोलण्यातील क्रमबद्धतेचे निरीक्षण आणि पुनर्अभिनयासाठी पर्यायी अनुभवांची यादी तयार करणारा निरीक्षक. अशा पद्धतीने निरीक्षक आपण या ठिकाणी निवडायचा आहे. यानंतरची पाचवी पायरी आहे अभिनय दाखवणे किंवा त्याचं सादरीकरण करणे. यामध्ये अभिनय प्रत्यक्ष सादर केला जाईल. तो सादर करीत असताना तो वास्तव वाटेल याची काळजी घेतली जावी. वर्तन नाटकी न होता सहज असेल. प्रसंग छोटा निवडला जाईल. कमी वेळात घडणारा असेल, पण यातून तत्त्व शोधण्यासाठी मदत होईल. अभिनयाच्या पहिल्या सादरीकरणात विद्यार्थ्याला आपल्या भूमिकेची ओळख होईल. यानंतरची सहावी पायरी आहे चर्चा व मूल्यमापन. अभिनय संपल्या ताबडतोब चर्चा होणे जरुरीचे आहे. येथे भूमिकेचा अन्वयार्थ लावला जाईल. समस्या सोडविण्याच्या दृष्टीने वर्तनात कोणते बदल अपेक्षित आहेत याविषयी चर्चेद्वारे व शिक्षकाकडून मार्गदर्शन दिले जाईल. सातवी पायरी आहे पुनर्अभिनय. अभिनय करण्याच्या पद्धतीत बदल केला जाऊ शकेल. चर्चेच्या आधारे वर्तमान बदल केला जाईल, म्हणजे विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल केला जाईल. आवश्यक वाटल्यास अक्षम अभिनय कार्यात बदल केला जाईल. परस्पर विरोधी भूमिका स्वीकारल्या जातील. यानंतरची आठवी पायरी आहे पुनर्चर्चा आणि पुनर्मूल्यांकन. विद्यार्थ्यांनी समस्येची उकल स्वीकारून व शिक्षकांनी त्यात आणखी काही सुधारणा करता येईल यासंबंधी प्रश्न उपस्थित करून चर्चा करणे. नववी पायरी आहे तत्त्वशोधन. हे तत्त्वशोधन मानवी आंतरसंबंधावर आधारित असेल. ते शिक्षकाद्वारा केले जाईल, कारण त्यासाठी अनुभवाची गरज असते व समस्येकडे पाहण्याचे विविध सकारात्मक दृष्टिकोन असावे लागतात. त्यामुळे चर्चेचा समारोप सामान्यीकरण व तत्त्वशोधनाने शिक्षकाद्वारा केला जाईल. अशा पद्धतीने या 9 पायऱ्या पाहता येतील. यानंतरची संरचनेनंतर सामाजिक प्रणाली. या प्रतिमानामध्ये सुरुवातीला प्रसंग सादर करणे, समस्या उपस्थित करणे हे काम प्रामुख्याने शिक्षकाकडे आहे. मात्र नंतर प्रत्येक पायरीमध्ये चर्चा, अभिनय यात विद्यार्थी सहभाग महत्त्वाचा आहे. त्यावर फक्त शिक्षकाचे नियंत्रण राहील. यानंतरची पुढची पायरी आहे प्रतिक्रियेची तत्त्वे. विद्यार्थ्यांच्या सूचना व प्रतिक्रियांचा शिक्षकाने स्वीकार करणे. समस्येकडे वेगवेगळ्या बाजूने पाहण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देणे. यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी, समस्येसंदर्भात जाणीववृद्धी होण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थी प्रतिक्रियांचा विचारपूर्वक अर्थ लावून सारांश सादर केला पाहिजे. एकच भूमिका विविध मार्गाने सादर करता येते हे विद्यार्थ्याच्या लक्षात आणून देणे. एखादी समस्या सोडविण्याचे अनेक मार्ग असतात. फक्त एकच मार्ग 100% बरोबर नसून अनेक मार्ग बरोबर असू शकतात, ही जाणीव विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणे. यानंतरचा आहे सहाय्यभूत प्रणाली. या प्रतिमानाला फारसे साहित्य लागत नाही. सर्वात महत्त्वाचे साहित्य म्हणजे समस्या तयार होणारे प्रसंग. असे समस्याप्रधान प्रसंग विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात अवतीभोवती पसरलेले असतात व त्यातील अनेक प्रसंग पाठ्यपुस्तकातील आशयाच्या माध्यमातून निर्माण करता येतात. तसेच प्रत्येक भूमिकेसाठी आवश्यक व्यक्तिवैशिष्ट्ये ठरवणे, निरीक्षण सूची इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. या सहाय्यभूत प्रणाली आहेत. हे प्रतिमान अनुभवावर आधारित आहे व हे प्रतिमान जर प्रशिक्षणाचे तंत्र म्हणून अभिरूप परिस्थितीत वापरावयाचे असेल तर तेथे विद्यार्थ्यांची कार्य प्रशिक्षणार्थी करतील व शिक्षकाचे कार्य शिक्षक प्रशिक्षक करतील.